दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. पहिला पुकार PS कुणबी किंग धर्मवीर वॉरियर्स. चला मॅचला सुरुवात होते. सिद्धेश येत आहेत पहिल्याच रेड वरती. दोन्ही संघ या वेळेला आपण पाहतोय पराजित झालेत. पहिला सामना दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला नाहीये. दोन्ही पण संघ पराजित आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी 2 पॉइंट कोणाच्या बाजूने येतील त्या प्रतीक्षेमध्ये आहेत. दोघांची पण चुरस लागणार. सामना रंगतदार होणार. राहुल सवार वाघाची दहाड फोडलाय पहाड. पॉइंट तब्बल 2 पॉइंट. ऑफिशियल टाइम आउट या ठिकाणी घेतला जातो. मयूर पवार, प्रदीप अधिकारी आणि राजू सिंग नामांकित पंच आपण या ठिकाणी पाहतोय. चला मागच्या वेळेला आपण पाहिलं राहुल सवारच्या पहिल्याच रेड वरती 2 पॉइंट आणलेत आणि आगाज केल्या. श्री गणेश केल्या 2 पॉइंटने. आणि तदनंतर मात्र आपण पाहतो गोल्डन स्टारचा रेडर अभिनव 7 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. काय घडले काय बिघडले लक्ष कुठे काय कुठे हे सगळं आता रेड आउट. यस लॉबीला टच झाले त्यामुळे रायडरला मात्र जावं लागलं बाहेर. पॉइंट मिळेल डहाणू तलासरी तालुका. राहुल सवार मागच्या रेडवरती 2 पॉइंट. या रेडवरती काय घडेल. पॉइंट की पकड. 4 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयास. कॉर्नरला मात्र टॅप केलंय. कॉर्नर कॉर्नर यस आणि कॉर्नरला पाठवलंय बाहेर. 4 पॉइंट तब्बल आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. 4-0. सेफ रेड. 4-0. पुन्हा एकदा पॉइंट मशीन मिस्टर राहुल सवार. चित्याची चपळाई आणि वाघाचं काळीच ताकद सिंहासारखी असा राहुल सवार. मैदानी खेळ खेळ कबड्डीचा संस्कारांचा अभिमानाचा सन्मानाचा आणि तोच खेळ कबड्डी या मैदानावरती आपण पाहतोय. चहाडे क्रीडा संकुल. सिद्धेश पाहतोय आपण बोनस घेण्याचा प्रयत्न करतायत कारण एक पहिला पॉइंटच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये आहेत. अजूनही पहिला पॉइंट गोल्डन स्टारच्या बाजूने अजून आलेला नाहीये. 4-0 आपण स्कोरबोर्ड पाहतोय. नीरजला पाठवले रेड साठी जर्सी नंबर 6 3च्या डिफेन्स मध्ये. जर ही टॅकल झाली तर डिरेक्टली 2 पॉइंट मिळतील. हे 2 पॉइंट घेतले जातील का. यस मिळाले संधी आणि फेकून दिला मैदानाच्या बाहेर. 2 पॉइंट 2 पॉइंट येत आहेत. थर्ड रेड डू ऑर डायची रेड. बजर वाजलाय. काय घडेल. डू ऑर डाय. पॉइंट की पकड. 6 डिफेंडर आहेत. ताकदीने जिद्दीने खेळावं लागेल कारण खेळ जिद्दीचा. आणि या वेळेला आपण पाहिलं अगदी ऍडव्हान्स ब्लॉक केलंय आणि रेड्याला पाठवलं मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळालाय डहाणू तलासरी तालुका. राहुल सवार आता पुन्हा एकदा 3च्या डिफेन्स मध्ये. मागच्या वेळेला नीरजला पाठवलं होतं सुपर टॅकल झाली होती. त्यानंतर स्वतः राहुल आलेत
राहुलचे टॅकल झाली तर एक आत्मविश्वास वाढेल गोल्डन स्टारच्या बाजूने, कारण हे 2 पॉइंट खूप महत्वाचे असतील. काय सुपर टॅकल की पॉइंट, काय घडेल? राहुलला पॉइंटची गरज, तर सुपर टॅकल झाली तर 2 पॉइंट. सिद्धेश जर्सी नंबर 1 7च्या डिफेन्स मध्ये नजरेने बघतायत, प्रत्येकाकडे नजर फिरवली जाते आणि नजर फिरवलेली असताना मात्र आपलं पाहिलं चाणाक्ष चतुर चालबाज सिद्धेश रिव्ह्यू घेत आहेत. थर्ड अंपायर पंचांचा डिसिजन आले, रेडर आउट. मात्र त्यावरती आक्षेप घेतला जातोय गोल्डन स्टारच्या बाजूने. गोल्डन स्टार म्हणतायत चॅलेंज दिलं जाते की दोन्ही कॉर्नरला आम्ही टॅप केले, टच केले, 2 पॉइंट आमच्या बाजूने मिळायला हवेत आणि रायडर सेफ असायला हवा. तांदुळवाडी गट कला क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी लीग स्पर्धा 2026 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये मी परेश कुडू सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थर्ड अंपायर रेफर केलेले आहेत. काय घडले, पंचांचं डिसिजन रायडर आउट आणि त्यांना चॅलेंज केले की नाही रायडर सेफ आहे. 2 आम्ही गडी गारद केलेले आहेत, टॅप केलेले आहेत दोघांना. आम्ही पाहतो आमच्याकडे स्कोरर आहेत मिस्टर अजय पाटील, तर त्यांना साथ देत आहे डिजिटल स्कोरर कल्पेश भोईर आणि आम्ही स्वतः समालोचक परेश कुडू सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय म्हणजे रायडर आउट आहे. पंचांचं डिसिजन परफेक्ट आहे. गारिकी नजर, तीक्ष्ण नजर. पंच नामांकित पंच पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हे नामांकित पंच या स्पर्धेला लाभलेत. आता मात्र 2चा डिफेन्स आहे. 2च्या डिफेन्स मध्ये राहुल स्वतः आले. सुपर टॅकल झाली तर 2 पॉइंट. काय घडेल? पॉइंट की पकड. यस, या वेळेला प्रेम मंडळ स्वतः म्हणतायत यस मला टॅप केले. 4 नंबरचे जर्सी प्रेम मंडळ मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 7-2 हा खेळ 1-7 खेळण्याचा आहे.
सेल्फ आउट 1+2 3 पॉइंट लोन आले पहिलाच लोन गोल्डन स्टार टाइम आउट घेतला जातोय डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ डीजे चला पुन्हा एकदा राहुल सवारची सवारी कोर्ट मध्ये आले गोल्डन स्टारच्या 7 डिफेंडर आहेत जास्तीत जास्त पॉइंट घेण्याचा मनसुबा मानस आहे राहुल सवारचा या वेळेला किक मारली होती आणि किक जरूर टार्गेट मात्र या वेळेला निश्चित केले कॉर्नरला बाहेर पाठवले पॉइंट मिळते राहुल सवारला तदनंतर मात्र सिद्धेश स्वतः रेड वरती येत आहेत बोनस पॉइंट सिद्धेशला मिळेल हा बोनस पॉइंट ने एक ने बढती होईल स्कोरबोर्ड कडे आपण नजर मारली तर स्कोर आपण पाहतोय 11-3 वाह परत हँड टच फैजलला पाठवलंय फैजलला थोडासा विचार करावा लागेल आज फैजल चालत नाहीये आज प्रेम मंडल चालत नाहीये काय घडलंय सिद्धेश प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु एकटा असेल तर नडणार परंतु जेव्हा सर्व 7 जण एकत्र भिडणार तर मात्र एकट्याचं काम होणार नाहीये हॅलो चालू असलेल्या सामन्यामध्ये जर राहुल सवरने सुपर रेड केली तर प्रफुल्ल पद्माकर पाटील चहाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे राहुल सवरसाठी सुपर रेडसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल पद्माकर पाटील चहाडे यांच्याकडून याला म्हणतात कबड्डी लीग राहुल सवरसाठी पारितोषिक 1000 रुपयाचं परंतु थोडे प्रयत्न करावे लागतील कारण तुम्हाला एक सुपर रेड हाताळावी लागेल डॅश 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 नजर हटी दुर्घटना घटी जसं जाणलं राकेशने की थोडीशी संधी मिळाली कारण थोडेसे आपण पाहिलं अब्राहमने बॅग दाखवली होती त्या बॅग दाखवल्याचा फायदा उचलला डॅश केलं पाठवलं मैदानाच्या बाहेर पॉइंट मिळाला डिफेंडर डहाणू तालुका राहुल सवार नाम ही काफी है वाडा तालुक्यामधील नामांकित रेडर आणि या नामांकित रेडरच्या यादीमध्ये असलेले एक नाव या कबड्डी पटलावरती अनेक इतिहास ज्याच्या नावाने आहेत तोच हा राहुल सवार प्रेम मंडळ येत आहेत यापुढील सामना असणार आहे पीएस कुणबी लीग पीएस कुणबी किंग आणि धर्मवीर वॉरियर दोघांनाही दुसरा पुकार थर्ड रेड डुआय की रेड नीरजला पाठवले मागच्या वेळेला नीरजची सुपर टॅकल झाली होती यावेळेला काय घडेल सेल्फ आउट रायडर बाद आता जी राकेश सामनेनी पकड केली त्याच्यासाठी सुद्धा प्रफुल्ल पद्माकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद प्रफुल्लजी राहुल सवार येत आहेत अतिशय सुंदर नियोजन आपण या कबड्डी लीगच्या माध्यमातून पाहतोय काही गोष्ट तर आपल्या असं राकेश सांबरे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले थर्ड रेड डुआडायचे रेड सिद्धेश येत आहेत गोल्डन स्टार संघाकडून रेड साठी डू ऑर डाय करा किंवा मरा आहे 6 डिफेंडर मध्ये बोनस ऑन असेल बोनस किंवा पॉइंटची गरज आहे सिद्धेशला जर या कोर्ट वरती या मैदानामध्ये थांबायचं असेल
डॅश केले रॅडरला. सिद्धेशला जावं लागेल बाहेर. पॉइंट मिळतोय डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ. प्रेम मंडळ जर्सी नंबर 4 यावेळेला रेड साठी येत आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय पालघर जिल्हा कबड्डी लीग 2026 पाचवं पर्व याचं दिमागदार आयोजन तांदुळवाडी गट कला क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने मोठी स्पर्धा अगदी प्रो कबड्डीच्या धर्तीवरती ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सुहासजी पाटील सर सुद्धा आपल्याला रेफरी म्हणून आंतरराष्ट्रीय पंच प्रो कबड्डी पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. म्हणूनच ही स्पर्धा खूप मोठी आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. चला 2 डिफेंडर आपण पाहिले लॉबी मध्ये टच होताना. 2 पॉइंट मिळत आहेत. 2 पॉइंट्स. ग्रीन कार्ड दाखवलं जाते कॅप्टनला. प्रेम मंडळ रेड साठी सज्ज होतोय. आयकॉन खेळाडू आहे गोल्डन स्टारचा. मात्र अजून स्टार कामगिरी प्रेम कडून होत नाहीये. प्रेमला विचार करावा लागेल कुठे आम्ही कमी पडतोय, काय घडते आमच्या टीम कडून. कॉम्बिनेशन परफेक्ट जुळलेलं आहे की नाहीये. डॅश करो. पॉइंट डहाणू तलासरी तालुका. 1+2 3 पॉइंट. दुसरा लोन. पहिल्या हाफ मध्ये 2 लोन ज्या संघावरती आले तो संघ आहे गोल्डन स्टार. वीस 4. विजयाच्या दिशेने घोडदौड चालू आहे डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ. धीरजला आणले यावेळेला रेड साठी. पॉइंटच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर 4च पॉइंट आपण पाहतोय. अजूनही 16ची पिछाडी आहे. आणि यस किक मारण्यामध्ये यश येते. कॉर्नरला टॅप केलं किकच्या माध्यमातून. कॉर्नर जाईल बाहेर. पॉइंट मिळेल गोल्डन स्टार. पुन्हा एकदा राहुल सवार. पॉइंट मशीन. बाप रे बाप काय ताकद आहे, काय ताकद आहे. जर सिच्युएशन पाहिली तर जंगलात जशी शिकार होते तशा पद्धतीने अगदी ताकदीने आपल्या कोर्ट मध्ये दाखल झाले राहुल सवार. व्हॉट अ जंप अँड डबल थाय होल्ड. काय जंप केले, वाह ला जवाब.
या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर या पहिल्या हाफमध्ये राहुल सवर चाललाय. राहुल सवरच्या नावावरती तब्बल आपण पाहतो 11 पॉइंट आहेत. सुपर 10 ज्याने लावले तो राहुल सवर. खऱ्या अर्थाने आयकॉन म्हणून का मला निवडलंय, आयकॉन म्हणून माझी जबाबदारी काय आहे आणि या जबाबदारीला साजेशी खेळी एक आयकॉन खेळी करताना राहुल सवर 11 पॉइंट ज्याच्या नावावरती आहेत. या मॅचमध्ये अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त खेळ शिल्लक आहे, त्यामुळे नक्कीच 11 वरून किती मजल मारली जाईल. हाफ टाइम चेंज द कोड 23-5 5-23 मोठी पिछाडी आहे. ही पिछाडी भरून काढली जाईल काय गोल्डन स्टार, पण त्यासाठी रिस्क उचलावी लागेल. कोणाला तरी पुढे यावं लागेल, झोकून द्यावं लागेल, एक टीम कॉम्बिनेशन बनवावं लागेल, डिफेन्स चालावं लागेल. कारण कमजोर कडी जर कुठली असेल गोल्डन स्टारची तर त्यांचा डिफेन्स चालत नाहीये आणि त्या डिफेन्सवरशी लक्ष द्यावं लागेल आणि नक्कीच चांगले गुण आपल्या पारड्यामध्ये येतील यात शंका नसेल. त्यासाठी कॉम्बिनेशन टीमचं टीमवर्क असायला हवं. काय घडेल काय बिघडेल उत्तरार्धात, तत्पूर्वी देऊया संधी डीजेला. अंगारे हैं हम, बच के तू रहना जरा रे, चीते आएंगे जो पकड़े झपटके, बच के तू रहना जरा रे, चीते आएंगे जो पकड़े झपटके. हाँ तुझ में दम तो आ बच के दिखा दे, तुझ में है दम तो आ लड़के दिखा दे, किसी को भी छोड़ेंगे ना. यानंतर होणारा सामना असेल थर्ड अँड फायनल कॉल टू PS कुणबी किंग अँड धर्मवीर वॉरियर्स. दोन्ही संघाचे खेळाडू आपण प्रवेशद्वाराजवळ उपस्थित राहायचं आहे. सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे, मी सर्वांचं लक्ष वेधेन. सर्वांनी लक्ष, सर्व खेळाडूंनी, संघ मालकांनी लक्ष इकडे द्यायचं आहे. मी सर्वांचं लक्ष वेधतोय. उद्या बरोबर शार्प 4 वाजता सामने सुरू होतील. लक्षात असू द्यात, उद्या बरोबर 4 वाजता सामने सुरू होतील. कारण आज उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडासा उशीर झाला. मात्र उद्या आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे उद्या शार्प 4 वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. 4 वाजता पहिला नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस, आणि दोन्ही संघ आपण उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना पाहणार आहोत. NVV डहाणू वॉरियर्स वर्सेस डहाणू तलासरी तालुका कलाक्रीडा मंडळ. दोन्ही संघाने शार्प 4च्या आधी 15 ते 20 मिनिटं आधी उपस्थित राहणं गरजेचं आहे. बरोबर 4 वाजता सामने सुरू होतील. गोल्डन स्टारच्या बाजूने फक्त सिद्धेश एकटाच खेळताना पाहतोय आपण. अजून बाकीच्यांना अजूनही सूर गवसलेला नाहीये. आमचे प्रशिक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी योगेश पाटील थोडं विचार विमर्श करतायत, काय चुका होत आहेत. कारण चुका ओळखणे तितकंच महत्वाचं आहे. कारण अजूनही 2 दिवसाचा खेळ शिल्लक आहे. या 2 दिवसामध्ये कम बॅक करावं लागेल. 2 दिवसामध्ये ओळखावं लागेल आणि ज्या चुका आज झालेल्या आहेत ना त्या चुका ओळखून पुढच्या 2 दिवसामध्ये नव्या जिद्दीने, नव्या उमेदीने मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल. कारण टीम मधले खेळाडू पाहिले ना तर कबड्डी पटलावरती सर्व मातब्बर आहेत.
सिद्धेश पुन्हा एकदा येत आहेत रेड वरती आणि मात्र बघा झटपट पटापट रेड घेण्याचा प्रयत्न, कारण थर्ड रेड साठी आमंत्रित केले. थर्ड रेड डू अडायची रेड नीरज. आणि डू ऑर डायच्या रेड मध्ये कॉर्नरला टॅप केले, कॉर्नरला पाठवले मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल नीरजला, पॉइंट मिळेल डहाणू तलासरी तालुका. अगदी काही वेळानंतर आपण लकी ड्रॉ सुद्धा आजच्या दिवसातला पाहणार आहोत. कोण विजेते ठरणार आहे साडीसाठी आणि कोण विजेता ठरणार आहे स्मार्ट वॉच साठी. कोण असेल तो स्मार्ट प्रेक्षक. वन प्लस टू 3 पॉइंट आणि एका बाजूने मात्र आपण पाहतो गोल्डन स्टारच्या बाजूने बोनस दिला जातोय. राहुल सवर आज चाललाय. राहुलला आज पॉइंट येत आहेत. एकदा शिकार सुटली होती हातातून, मात्र तदनंतर बॅकअप चांगलं मिळालं आणि जखडून ठेवलं रॅडरला. सक्सेसफुल टॅकल होताना आपण पाहिली. तदनंतर पुन्हा एकदा राहुल चढाईसाठी आले 6च्या डिफेन्स मध्ये. आज राहुलला बोनस येत आहेत, आज राहुलला पॉइंट मिळत आहेत, कारण पहिल्याच रेड वरती आगाज केला होता. 2 पॉइंट राहुलच्या रेड वरती आले होते आणि तदनंतर सन्मान्य मान्यवरांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावले सुपर रेड साठी. राकेश सांबरेच्या पकडीसाठी 500 रुपये लावले होते, ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि जर सुपर रेड मारली तर 1000 रुपयाचे पारितोषिक लावले. थर्ड रेड डू ऑर डाय. थर्ड रेडचा बादशाह मिस्टर नीरज. नीरजला पाठवलं जाते. चला रिव्ह्यू मागितला जातोय. पंचांचा डिसिजन आपण पाहतोय. रायडर आउट. डहाणू पंचांनी डिसिजन दिले रायडर आउटचं, मात्र त्याला चॅलेंज केले डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ की रायडर सेफ आहे. आम्ही एक डिफेंडरला टॅप करून रायडर सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये आलाय. काय घडले, कारण डू ऑर डायची रेड होती. पंचांनी रेडरला आउट दिले, त्या विरुद्धामध्ये आक्षेप चॅलेंज केले की रायडर सेफ आहे, टॅप केलेला आहे. काय घडले, पंच सुहास पाटील फ्रॉम रायगड
आंतरराष्ट्रीय पंच, प्रो कबड्डी पंच या स्पर्धेला प्राप्त झालेले आहेत आणि 4 चांद लागले जात आहेत या स्पर्धेला. रिव्ह्यू सक्सेसफुल होतंय म्हणजे टॅप केलं होतं, रेडरने टॅप केलं होतं, पॉइंट मिळाला आहे. राहुल सवर फक्त प्रतीक्षेत आहेत की मॅच ओव्हर कधी होते, कारण ह्या मॅच मध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर एक मोठी आघाडी घेऊन ठेवले. 23 गुणांची आघाडी, 23 पॉइंट, बाप रे बाप, मोठी आघाडी आहे. त्यामध्ये एक आता कमी करा, 22, कारण पॉइंट मिळालाय गोल्डन स्टार. चला PS कुणबी किंग, धर्मवीर वॉरियर्स दोन्ही संघांनी प्रवेशद्वाराजवळ या. चला वळूया आपण भाग्यवान प्रेक्षक, लकी ड्रॉ या सर्वांच्या आतुरतेच्या कार्यक्रमाकडे. आजी आजोबा स्मरणार्थ प्रत्येक दिवसातील भाग्यवान प्रेक्षक महिला व पुरुष या दोघांसाठी श्री रोहित जगदीश पाटील तांदुळवाडी यांच्याकडून महिलांसाठी साडी व पुरुषांसाठी स्मार्टवॉच भाग्यवान विजेत्यासाठी आपण हे बक्षीस लावलं होतं सन्माननीय रोहित जगदीश पाटील यांच्याकडून, आणि त्याचा आता आपण थोड्याच वेळात सोडत करत आहोत. आपण बोलूया दिल अजय पाटील याला, हा भाग्यवान महिला व भाग्यवान पुरुष ही निवड करण्यासाठी सन्माननीय अजय पाटील यांचे सुपुत्र नील अजय पाटील. प्रथम आपण महिलांच्या पुरस्काराकडे जाऊ. भाग्यवान विजेत्यासाठी साडी, आणि हा पुरस्काराकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. आजच्या दिवसासाठी पहिल्या दिवसासाठी एक साडी, दुसऱ्या दिवसासाठी 2 साड्या आणि तिसऱ्या दिवसासाठी 3 साड्या. थांबायचं आहे. भाग्यवान विजेता उपस्थित पाहिजे का? उपस्थित पाहिजे ना. आपण भाग्यवान महिला हा पुरस्कार जाहीर करणार आहोत, पण त्याच्यासाठी एक अट लागलेली आहे. जर ती भाग्यवान महिला उपस्थित नसेल तर मात्र दिला जाणार नाही. आणि ती भाग्यवान महिला आहे, खोलतोय आपण. पूर्वी योगेश लाबडे
मोहपाडा आहे का उपस्थित? पूर्वी योगेश लाबडे ही भाग्यवान विजेती ठरले मोहपाडा, आणि मला वाटतं उपस्थित नाही आहे, त्याच्याने आपण हा पुरस्कार थांबवतो. असेल तर पुढे यायचं आहे. लहान मुलगी असेल, अक्षर एकदम लहान आहे, पूर्वी योगेश बाबडे. आपण पुढील पुरस्काराकडे फिरूया. पुरुष, भाग्यवान पुरुष. पुन्हा एक संधी भेटते महिलांसाठी, ती उपस्थित नसल्या कारणाने आपण पुढे जातोय. नील काढायचे. नील दुसरी चिठ्ठी देतोय. बघूया, दुसरी चिठ्ठी काढलेली आहे आणि ही महिला उपस्थित काजल भोईर सफाळे. पुन्हा एक संधी, पुन्हा एक साडीसाठी संधी देतोय आपण. नील काढायचं आहे. काजल भोईर आहे का? नाही ना. आपण परत फिरूया आणि हा भाग काजल भोईर आहे. काजल भोईर आहे, त्याच्यामुळे संधी होती. पुढचा भाग्यवान विजेता काढलेला आहे आणि आपण ती चिठ्ठी वाचूया. तन्वी भोईर विश्रामपूर. तन्वी भोईर विश्रामपूर सुद्धा गेले. पुरस्कार मी घेऊ? उद्या सर्व थांबतील, उद्या सगळ्या थांबतील. उद्या विश्रामपूर 2 साड्या. असल्या कारणाने मी घेऊ शकत होतो. अजून काढलीस? पुढची काढलीस? तुझा speed जाम आहे. आणि साडी कोणाच्या नशिबात आहे? कारण की 4 झाले भाग्यवान विजेते उपस्थित नाहीत. आणि पुढचा पुरस्कार जातो संजना भोईर सफाळे. साडी रोहित पाटीलच्या नशिबात आहे. चला परत आपण नव्याने काढूया. चिठ्ठी फार मोठी घडी आहे, नक्की जी उपस्थित असणार. आणि आता जाते मात्र आर्या पाटील चहाडे उपस्थित आहे. आर्या अमित पाटील चहाडे ना. हो, आर्या अमित पाटील. आर्याने इथे यायचं आहे. आणि पुरस्कार आपण रोहितकडूनच देऊया. आजच्या ह्या भाग्यवान साडीचे जे दाते आहेत, रोहित जगदीश पाटील, आजी आजोबा स्मरणार्थ, त्यांच्याकडूनच आपण हा पुरस्कार देऊया. आर्या अमित पाटील हिला ही साडी भाग्यवान विजेती ठरलेली आहे आजच्या दिवसाची. आपण आता जाऊया स्मार्टवॉच या पुरस्काराकडे. जे जे यूट्यूबवर लाईव्ह असतील त्या सर्वांनी लक्ष ठेवायचं, त्या सर्व महिलांनी लक्ष ठेवायचं आहे. उद्या उपस्थित राहायचं आहे, कारण की उद्या 2 साड्या आहेत आणि परवासाठी 3, त्याच्यामध्ये 2 पैठणी असतील. महिलांचा विचार चाललाय का 7 दिवस स्पर्धा ठेवायला पाहिजे होत्या. येस परमेश्वर, धन्यवाद. आणि आता पुरुष स्मार्ट वॉच, आणि स्मार्ट वॉचचा ठरतोय भाग्यवान विजेता अजय पाटील लाठाणे. अजय पाटील कमिटीचे मेंबर उपस्थित आहेत. अजय पाटील लालठाणे या पुढे यायचं आहे. सन्माननीय अध्यक्ष निभाजी पाटील, आपण या पुरस्कारासाठी पुढे. आणि रोहित पाटील आपण सुद्धा. अजय पाटील लालठाणे यांना हे स्मार्टवॉच भाग्यवान विजेता ठरलेला आहे. खऱ्या अर्थाने भाग्यवान तोच ठरतो जो शेवटपर्यंत थांबतोय. म्हणून उद्या लक्षात ठेवायचं आहे की सर्व शेवटपर्यंत थांबायचं आहे. उद्यासाठी 2 साड्या आणि एक स्मार्टवॉच आहे. आणि तिसऱ्या अंतिम दिवसासाठी 2 पैठणी प्लस 1 साडी, अशा 3 साडी आणि 1 स्मार्टवॉच. धन्यवाद परेश सर. यस, विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. यावेळेला काय घडलंय? किती किती पॉइंट आहेत, किती पॉइंट आहेत.
टाइम आउट डीजे. जिद्दीन लय हिमतीन आम्ही रचणार हो इतिहास. जिद्दीन लय हिमतीन आम्ही रचणार हो इतिहास. अरे कुणबी म्हणजे देह आणि कबड्डी म्हणजे श्वास. अरे कुणबी म्हणजे देह आणि कबड्डी म्हणजे श्वास. वाह, जागच्या जागी थांबवले जसं काय हे युद्ध सुरू आहे. पॉइंट टॅकलचा 35 14-35 14-35. नीरज यावेळेला रेड वरती येत आहेत. रायडर आउट. थर्ड रेड होते आणि थर्ड रेड वरती एम्प्टी रेड शक्य नाही आहे.
19-37. चला बोनस पॉइंट दिला जातो डहाणू तलासरी तालुका अक्कला क्रीडा मंडळच्या बाजूने आणि टॅकलचा पॉइंट आपण पाहिलात. बोनस प्लस पॉइंट ऊर्जा शेवटच्या क्षणी का होईना. पंचांचा डिसिजन आहे बोनस प्लस पॉइंट म्हणजे 2 पॉइंट होत आहेत. त्यावरती आक्षेप घेतलाय, चॅलेंज घेतलंय. डहाणू तलासरी म्हणतात की नो बोनस, ओनली 1 टच पॉइंट. बोनस नाही आहे, फक्त 1 टच पॉइंट आहे असा आक्षेप डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ. शेवटची 3 मिनिटं सामना संपण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. PS कुणबी किंग, धर्मवीर वॉरियर्स या, लगेच या. फक्त काही मिनिटं बाकी राहिलेत. वेळ दौडू नका, रात्र खूप झालेली आहे. ऑलरेडी आज उशिरा सामने सुरू झालेत कारण उद्घाटनाचा प्रोग्राम आज होता त्यामुळे उशिरा सुरू झालेत. उद्या परफेक्ट शार्प 4 वाजता NVV वॉरियर डहाणू आणि डहाणू तलासरी कला क्रीडा मंडळ आपण बरोबर शार्प 3:45 वाजता उपस्थित राहायचं आहे. रेड आउट, थर्ड रेड, डू ऑर डाय. नीरज, डू ऑर डाय स्पेशालिस्ट. वाव वाव, ही मात्र आज रील ठेवली जाईल नीरजच्या मोबाईलला. काय एस्केप केले, तब्बल 3 पॉइंट. आणि त्यानंतर मात्र ही सुपर अप्रतिम टॅकल. 25-43. दोन डिफेंडर फैजल आणि प्रेम. एका बाजूने आपण पाहतोय प्रेमला जो आयकॉन आहे आणि लोकल बॉय साई कृपा वसरेचा फैजल अगदी पहिल्यांदाच रेड वरती आजच्या दिवसात फैजलला आपण पाहतोय.
सिंगल पॉइंटचे कमाई झाले. लास्ट मिनिट सामना संपण्यासाठी लास्ट मिनिट. PS कुणबी किंग चला या प्रवेशद्वाराजवळ. धर्मवीर वॉरियर्स हार्दिक येत आहेत रेड 3.5च्या डिफेन्स मध्ये. थर्ड रेड डू ऑर डाय. राहुल सवर येत आहेत. या वेळेत डबल थाय होल्ड. सिंगल पॉइंट. आतापर्यंत 13 पॉइंट राहुल सवरच्या खात्यामध्ये जमा झाले होते.